हाय स्टुडंट्स, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्टिकल इन्कम स्टेटमेंट कशा पद्धतीने प्रेझेंट करायची असते किंवा दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे, दिलेले जे ॲटम्स आहेत ते वर्टिकल इन्कम स्टेटमेंटमध्ये कोणत्या हेड्सच्या अंडर येणार आहेत ह्याचा अभ्यास आपण आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. ओके, आता आपण वर्टिकल इन्कम स्टेटमेंटचा एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करूया किंवा त्याचं सोल्युशन काय आहे, कशा पद्धतीने ही जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती वर्टिकल इन्कम स्टेटमेंटमध्ये प्रेझेंट करायची असते ते आता आपण ॲक्च्युली एक प्रॉब्लेम बघू. ओके, मग आता मी सोल्युशनकडे येते. बघा, मिस अन्विता लिमिटेड वर्टिकल इन्कम स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. ही जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती मी घेतलेली आहे. त्यानंतर सेकंड, पर्टिक्युलर अमाऊंटच्या 3 कॉलम अशा पद्धतीने मी वर्टिकल इन्कम स्टेटमेंटचा फॉर्मॅट घेतलेला आहे. ओके, आता आपण बघू. पहिलं, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स, त्यामध्ये सेल्स येणार 20 लाख अँड लेस रिटर्न इनवर्ड्स 50,000. मग प्रॉब्लेममध्ये या सेल्स त्यांनी दिलं आहे डेबिट साईडला पहिलंच आहे 20 लाख अँड क्रेडिट साईडला पहिलं दिलं आहे रिटर्न इनवर्ड्स 50,000. ओके, मग ते मी तिथे घेतलेले आहेत. अँड नेट सेल 19,50,000. मग 19,50,000 कसं, तर 20 लाखमधून 50,000 मायनस केले की येणारी अमाऊंट असणार आहे 19,50,000. ओके, नंतर नेक्स्ट बघा, लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्डमध्ये काय काय येणार, तर ओपनिंग स्टॉक. प्रॉब्लेममध्ये त्यांनी दिलं आहे बघा, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. डेबिट साईडला त्यांनी दुसरं दिलं आहे 1,10,000. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे पर्चेस ऑफ रॉ मटेरियल. पर्चेस ऑफ रॉ मटेरियलसुद्धा त्यांनी दिलेलं आहे. ओके, त्याची अमाऊंट आहे 5 लाख अँड फ्राईट इनवर्ड 40,000. सो ह्या तिघांची टोटल 6,50,000. ओके, त्यामधून लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल त्यांनी दिलं आहे बघा, क्रेडिट साईडला दिलेलं आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल शेवटून 3 नंबर 80,000. हे आपल्याला त्यातून लेस करायचे आहेत. मग 6,50,000मधून 80,000 लेस केले की येणारी अमाऊंट आहे 5,70,000. ओके, सो कॉस्ट ऑफ मटेरियल. त्यानंतर नेक्स्ट आहे वेजेस 70,000, डायरेक्ट एक्सपेन्सेस 50,000. डिप्रिसिएशन ऑन मशनरी अँड डेप्रिसिएशन ऑन पॅटर्न्स. मग त्याने प्रॉब्लेममध्ये दिलेलंच आहे बघा, डेप्रिसिएशन ऑन पॅटर्न्स 10,000 अँड क्रेडिट साईडला लास्ट त्यांनी दिलं आहे डेप्रिसिएशन ऑन मशनरी 20,000. मग ह्या दोघांची टोटल 30,000. मग 5,70,000 प्लस 70,000 प्लस 50,000 प्लस 30,000 ह्या चौघांची टोटल 7,20,000. ओके, त्यामधून लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP. WIP म्हणजे काय, वर्क इन प्रोग्रेस. मग क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP 40,000 ही त्यातून लेस करायची. मग येणारी अमाऊंट आहे 6,80,000. ओके, त्यामधून लेस सेल्स ऑफ स्क्रॅप. प्रॉब्लेमकडे या, त्यांनी दिलं आहे बघा क्रेडिट साईडला शेवटून 2 नंबर सेल्स ऑफ स्क्रॅप 20,000. हे 20,000 सेल्स ऑफ स्क्रॅप आपल्याला लेस करायची आहे 6,80,000मधून. मग 6,80,000मधून 20,000 लेस केले की येणारी अमाऊंट आहे 6,60,000. ओके, तर नेक्स्ट आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सेकंड. त्यामध्ये ॲड येणार पर्चेस ऑफ फिनिश गुड्स. प्रॉब्लेममध्ये त्यांनी दिलेलं आहे पर्चेस ऑफ फिनिश गुड्स. हे मी तिथे घेतलेलं आहे पर्चेस ऑफ फिनिश गुड्स 80,000. ओके, मग 6,60,000मधून 6,60,000मधून 80,000 ॲड करायचं. मग येणारी अमाऊंट ती म्हणजे 7,40,000. मग 7,40,000 इज युअर टोटल कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. ओके, अँड ग्रॉस प्रॉफिट 12,10,000. मग 12,10,000 ग्रॉस प्रॉफिट कसं आलं आहे, तर त्यांनी जी अमाऊंट दिली आहे नेट सेलची 19,50,000 त्यामधून 7,40,000 मायनस करायची. मग येणारी अमाऊंट आहे 12,10,000. ओके, मग 12,10,000 इज युअर ग्रॉस प्रॉफिट. मग ग्रॉस प्रॉफिट आपलं किती मिळालं, 12,10,000. लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. मग ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये त्यांनी 3 हेड दिले आहेत. ए आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, बी आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आणि सी आहे फायनान्स एक्सपेन्सेस. ओके, मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसच्या अंडर स्टाफ सॅलरी आहे 1,50,000, ऑफिस रेंट अँड इन्शुरन्स 45,000, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 5,000, रिपेअर्स ऑफ कॉम्प्युटर्स 5,000. मग ह्या चौघांची टोटल 2,05,000
थाउजंड. ओके. नंतर बी आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. ह्या अंदर बघा सेल्समॅन सॅलरी 25,000, कमिशन अलाउड 5,000, एक्झिबिशन एक्सपेन्सेस 35,000. ह्या तिघांची टोटल 65,000. अँड सी आहे फायनान्स एक्सपेन्सेस. त्यामध्ये एकच आयटम त्यांनी ह्या प्रॉब्लेममध्ये दिला आहे, तो म्हणजे बँक चार्जेस. त्यांनी एकच तिथे दिलेलं आहे, बँक चार्जेस दिलेलं आहे, ते घ्यायचं आहे तिथे 10,000. मग 2,05,000 प्लस 65,000 प्लस 10,000 म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस प्लस फायनान्स एक्सपेन्सेस. ह्या तिघांची टोटल 2,80,000. ओके. मग टोटल आहे 19,30,000. मग 19,30,000 नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट आपला आलेला आहे. मग तो 9,30,000 कसा आला, तर 12,10,000 जे आहेत त्या 12,10,000मधून 2,80,000 मायनस करायचे. मग येणारी अमाऊंट आहे 9,30,000. मग ती आहे तुमची नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट. ओके. लेस इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. मग त्यांनी प्रॉब्लेममध्ये जा तिथे त्यांनी दिलेलं आहे बघा इंटरेस्ट ऑन डिबेंचर इंटरेस्ट 50,000 त्यांनी दिलेलं आहे. मग ते आपण तिथे घेतलं आहे बघा इंटरेस्ट ऑन डिबेंचर 50,000. मग 9,30,000मधून 50,000 मायनस करायची. मग येणारी अमाऊंट आहे 8,80,000. मग 8,80,000 काय आहे तुमचं नेट प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट. कन्फ्यूज्ड होऊ नका, कन्फ्यूज होऊ शकता ह्यामध्ये, पण व्हायचं नाही आहे. मी परत सांगते, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस अँड फायनान्स एक्सपेन्सेस ह्या तिघांची जी टोटल आहे ती आहे 2,80,000 म्हणजेच 2,80,000 रुपये. मग 12,10,000मधून 2,80,000 मायनस केले की येणारी अमाऊंट आहे 9,30,000. 9,30,000 सॉरी. मग 9,30,000 हे तुमचं नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट आहे. काय आहे नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट 9,30,000. त्यामधून लेस इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्सची अमाऊंट 50,000 ही 9,30,000मधून लेस करायची. मग तुमची येणारी अमाऊंट आहे 8,80,000 आणि ही 8,80,000 अमाऊंट आहे तुमची नेट प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट. ओके. मग ह्यामध्ये नेट प्रॉफिट बिफोर आणि नेट प्रॉफिट आफ्टरमध्ये कन्फ्युज्ड होऊ नका. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा ॲड नॉन ऑपरेटिंग इन्कम. नॉन ऑपरेटिंग इन्कममध्ये काय येतं तर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. हा त्यांनी एकच आयटम दिलेला आहे 40,000. ओके. हे ॲड आहे. मग ह्या दोघांची टोटल आहे 9,20,000. ओके. लेस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. त्यामध्ये त्यांनी एकच आयटम दिला आहे प्रॉब्लेममध्ये लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी. प्रॉब्लेमकडे या, तिथे त्यांनी दिलं आहे बघा लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी. डेबिट साईडला दिलं आहे 10,000. मग ते आपण तिथे घ्यायचं लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी 10,000. ओके. मग 9,20,000मधून 10,000 मायनस करायचे. मग येणारी अमाऊंट आहे 9,10,000 आणि धिस इज युअर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. काय नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स किती आहे 9,10,000. ओके. त्यामधून लेस प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स. प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स प्रॉब्लेममध्ये त्यांनी दिलेलं आहे इन्कम टॅक्स बघा प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स. क्रेडिट साईडला त्यांनी दिलेलं आहे बघा शेवटी प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स 2,00,000. मग हे आपल्याला त्यातून लेस करायचे आहे. कशातून लेस करायचं आहे नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सची जी टोटल आहे 9,10,000 त्यामधून लेस प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स 2,00,000. मग 9,10,000मधून 2,00,000 मायनस केले की येणारी अमाऊंट आहे 7,10,000. ओके. त्यामध्ये ॲड प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट जे आहे ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट मी मगाशी पहिल्याच व्हिडिओमध्ये हे बोलली की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्यांनी जे दिलं हे आपल्याला ॲड करायचे आहे. ओके. मग ते कसं ॲड करायचं आहे तर बघा नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सची जी टोटल आहे 9,10,000 त्यातून आपण लेस करणार प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स 2,00,000. मग 9,10,000मधून 2,00,000 मायनस केले की आपली अमाऊंट येणार ती म्हणजे 7,10,000. ती जी अमाऊंट आहे 7,10,000 त्यातून ॲड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट किती त्यांनी दिली आहे 2,40,000. मग 7,10,000
प्लस 2,40,000, ह्या दोघांची टोटल आहे 9,50,000. अँड 9,50,000 इज युअर नेट प्रॉफिट कॅरीड आउट टू बॅलन्स शीट. काय? नेट प्रॉफिट कॅरीड आउट टू बॅलन्स शीट किती आहे? 9,50,000. सो हा तुमचा प्रॉब्लेम कितीला टॅली होतो? 9,50,000. आणि खाली मी नोट दिली आहे, कॉन्टिंजंट लॅबिलिटी प्रपोज डिव्हिडंड ₹1,50,000. प्रपोज डिव्हिडंड हा जो हेड आहे त्याने दिला आहे. ॲटम हा कोणत्याही वर्टिकल इन्कम स्टेटमेंटमध्ये कोणत्याही हेडच्या अंडर येणार नाही, म्हणून मी तो नोट दिलेली आहे. सो हा झाला तुमचा पहिला प्रॉब्लेम, मिस अन्विता लिमिटेड. ओके, थँक्यू.